आता आली आहे निकालाची वेळ, पण या वेळेला कुणीही एलिमिनेट होणार नाही, कुणीही स्पर्धा सोडून जाणार नाही आहे. पुढच्या 10 एपिसोड्सपर्यंत 50 स्पर्धक निवडले गेलेत या प्राथमिक फेरीसाठी. दुसऱ्या फेरीमध्ये काही स्पर्धक संघ आपल्याला सोडून जाणार आहेत, पण ते तेव्हा. आता निकाल कसला आहे तर एक कुणीतरी स्पर्धक संघ ठरणार आहे परफॉर्मर ऑफ द डे, आणि कुठल्या तरी एका संघाला मिळणार आहे किंवा वैयक्तिक कलाकाराला मिळणार आहे अटकेपार झेंड्याचा खिताब. फक्त त्या कलाकाराने किंवा त्या संघाने एवढंच करायचं आहे, तो अटकेपार झेंडा मिळालेला शेवटपर्यंत टिकवायचा आहे. म्हणजे पुढच्या एपिसोडमध्ये येताना सुद्धा त्यांनी तो झेंडा मिळवायचा आहे, आणि तो झेंडा मिळवायचा स्वतःचे कलागुण दाखवून. आता परीक्षक सांगतील की कोण आहे परफॉर्मर ऑफ द डे आणि कोणाला मिळतो अटकेपार झेंडा. मला फक्त एवढंच विचारायचंय की तू हा जो स्वतःसाठी निकाल लावून घेतलायस, एक बक्षीस घेतलेलं आहेस धीरजकडनं, ते तू मला द्यावंस. तुम्ही दोघांनी शेअर करा. केसरी परफॉर्मर ऑफ द डे जो संघ ठरणार त्यांना प्रत्येकी एक गिफ्ट हॅम्पर मिळणार केसरीतर्फे, आणि जर वैयक्तिक कलाकार असेल तर त्यांना वैयक्तिक गिफ्ट हॅम्पर मिळणार. तर पाहूया केसरी परफॉर्मर ऑफ द डे कोण आहे, वैयक्तिक कलाकार की संघ. बी फॉर बॉयज फ्रॉम नागपूर. The helicopter shot. केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे. अटकेपार झेंडाच्या आजच्या भागातील अटकेपार झेंडाचे मानकरी आहेत आमची छोटी कर्नाटकी उस्ताद अदिती. कृष्णा कृष्णा तर हीच आहे मजा, हीच आहे ऊर्जा या मंचाची. पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलेलो आहोतच, आणि हा प्रवास आणखी सुखद, आणखी नेत्रदीपक, आणखी रोमांचकारी आणि आणखी थरारक होणार याबद्दल मला शंका नाही. 2 सुंदर परीक्षक आणि असे स्पर्धक आणि असे शिकवणारे शिक्षक सुद्धा, गुरु सुद्धा लाभतायत. आणखी काय हो माणसाला शिकायलाही मिळतंय. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत एकमेकांची काळजी घ्या आणि एकमेकांवर प्रेम करत राहा, आणि पाहायला विसरू नका केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे अटकेपार झेंडा.